संतोष डावकर घेऊन आलेत मराठी चित्रपट गोंधळ. तर या चित्रपटामध्ये मराठी संस्कृतीशी जोडलेली वर्षानुवर्ष चालत आलेली गोंधळाची प्रथा यांनी दाखवलेली आहे. गोंधळ या चित्रपटाचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट सांगण्याआधी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, की हा चित्रपट तुम्ही फक्त आणि फक्त चांगल्या थिएटरमध्येच पाहायला हवा. कारण की हा चित्रपट पूर्णतः रात्रीचा शूट केलेला आणि एका रात्रीत ती कथा संपते. म्हणून मोबाईल, लॅपटॉप, OTT वरती बघण्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्हाला चांगला अनुभव फक्त चांगल्या थिएटरमध्येच मिळणार आहे. तर ही कथा सुमन या कॅरेक्टर भोवती फिरते. तर तिचं प्रेम मिळवण्यासाठी काही लोकांमध्ये जी थ्रिलर आणि सस्पेन्स क्रिएट करणारी शर्यत आहे, ती तुम्हाला या कथेत पाहायला मिळणार आहे. तर डायरेक्ट येऊया पॉझिटिव्ह पॉईंटकडे. पहिलं म्हणजे संतोष डावखरे यांचं लिखाण आणि डायरेक्शन हे टॉप क्लास झालेलं आहे. दुसरं म्हणजे सिनेमॅटोग्राफी. हा चित्रपट पूर्णतः रात्री शूट झालेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारचे लाईट्स आणि व्हिज्युअल्स आलेले आहेत ते अतिशय क्लासिक काम झालेलं आहे. तिसरं म्हणजे म्युझिक. तर म्युझिक हे द ग्रेट इलैयराजा यांनी दिलेलं आहे आणि त्यात अजय अतुल यांचा आवाज आहे. चौथं म्हणजे कास्टिंग आणि ऍक्टिंग. जरी मुख्य भूमिकेमध्ये नेहमी चित्रपटांमध्ये काम करणारे मोठे कलाकार नाहीयेत, तरी हा चित्रपट तुम्हाला 2 तास एंगेजिंग ठेवतो, तो फक्त कास्टिंगमुळे. ह्या आधी बिग स्क्रीनवर पाहिलेले फॅन्ड्रीमधले किशोर कदम, सैराटमधले सुरेश विश्वकर्मा आणि तानाजीमधला चुलत्या म्हणजे कैलाश वाघमारे यांची कामगिरी तर बेस्ट झालेली आहे. परंतु डेली सोपमध्ये पाहिलेले इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांची कामगिरीची आपण आवर्जून दाद द्यायला हवी. तर पाचवं म्हणजे स्टोरी. स्टोरी ही खूप चांगल्या रीते एक्झिक्यूट केलेली आहे. त्याच्यातले सस्पेन्स, थ्रिलर आणि क्लायमॅक्स हा अनप्रेडिक्टेबल वाटतो. तर खरं सांगू तर माझ्याकडे निगेटिव्ह पॉईंट्स काहीच नाहीये. तुम्हीच पिक्चर बघा आणि तुम्हीच सांगा. हा, ज्यांना ब्राईट कलरमध्ये पिक्चर बघायला आवडत असेल त्यांना हा चित्रपट नाही आवडू शकणार आणि स्टोरी थोडी इनकम्प्लीट वाटते. मे बी दुसरा पार्ट येणार असेल. या चित्रपटाला मी 4.5 आउट ऑफ 5 स्टार देऊ इच्छितो आणि असेच मूवीचे रिव्ह्यू बघण्यासाठी मला फॉलो करा.